नमस्कार. होमफूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने राहू मच्छीचं कालवण पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. पाहू शकता तुम्ही छान मस्त अशी झणझणीत अशी फिश करी आपली तयार झाली आहे. राहू माशीचं कालवण आपलं तयार झालेलं आहे. बघा कुठेही फिश जो पीस आहे तो कुठेही आपला तुटलेला वगैरे नाही, मस्त असा मच्छीचा अख्खा पीस आहे आणि चविष्ट अशी आपली ही भाजी तयार होते. चला तर रेसिपीला आपण आता सुरुवात करणार आहे. त्यासाठी बघा अर्धा किलो ही राहू मच्छी आहे. बघा आता ही मच्छी आपण स्वच्छ करून घेणार आहोत. त्यासाठी बघा मी अर्ध लिंबू घेतलेला आहे. लिंबू आणि मीठ लावून याला 10 मिनिटं आपण ठेवणार आहे. त्यानंतर आपण स्वच्छ याला थंड पाण्याने 2 ते 3 पाण्याने स्वच्छ आपण याला धुवून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने मच्छी जर स्वच्छ केली ना त्याचा वास सुद्धा येत नाही आणि मच्छी सुद्धा छान व्यवस्थित स्वच्छ होते. बघा त्याला मी संपूर्ण आणखी एक अर्ध लिंबू घेतलेला आहे, त्याने व्यवस्थित त्याला आपण आता लावून घेऊया. बघा अशा पद्धतीने संपूर्ण आणि लिंबू आणि मीठाला लावून घेतलेलं आहे. बघा आता चम्मचच्या साहाय्याने व्यवस्थित मी याला लावून घेत आहे. आता आपला लिंबू आणि मीठ लावून ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनिटं लावून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण इतर त्याचे मसाला वगैरे ते सुद्धा काम करून घेणार आहे. बघा आता 10 मिनिटं याला बाजूला ठेवणार आहे मी. त्यानंतर आपण मसाले पाहूया. त्यानंतर बघा मी खोबरं घेतलेलं आहे, एक छोटा कांदा घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे, आल्याचा तुकडा घेतलेला आहे, आणि एक छोटा मी लसणाचा गाठा घेतलेला आहे. लसण भरपूर असल्याने काय होते भाजीला चव खूप छान येते. हिरवी मिरची घेतलेली आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धा चम्मच जिरं घेतलेले आहे, धने घेतलेले आहे 1 चम्मच, 5 ते 6 काजू घेतलेले आहेत, कलमीचा तुकडा घेतलेला बघा मी थोडासा. त्यानंतर बघा 5 मिरे घेतलेले आहेत. त्यानंतर आपण आता पावडर मसाले पाहूया. बघा तिखट घेतलेला 3 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच गरम मसाला, हळद अर्धा चम्मच आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर बघा कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर अशी. त्यानंतर बघा कांदा आणि खोबरं बघा आपण अशा पद्धतीने भाजून घेऊया. कांदा खोबरं असं मस्त भाजून घेतलेलं, काळ्या वाटण्याची भाजीना चवीला खूप छान होते. अशा पद्धतीने कांदा आणि खोबरं तुम्ही भाजून सुद्धा घेऊ शकता. चवीला मस्त अशी ही भाजी तयार होते. बघा कांदा खोबरं व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. खोबरं भाजून झाले ते काढून घेऊया. त्यानंतर कांदा सुद्धा मस्त असा भाजून घेऊया. बघा कांदा सुद्धा काढून घेतलेला आहे. त्यानंतर बघा हे संपूर्ण मसाले छान थंड करून घेऊया आपण. तोपर्यंत जे बाकीचे मसाले ते सुद्धा मी पॅन मध्ये तेल टाकलेले आहे ते सुद्धा आपण आता भाजून घेऊया. बघा अशा पद्धतीने ते सुद्धा आपण आता छान खमंग असे मसाले भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर हे बघा संपूर्ण जे मसाले आहेत हे संपूर्ण मसाले आपण थंड करून घेऊया. मसाले संपूर्ण थंड झालेले आहेत. त्यानंतर बघा आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालून याचं छान मस्त असं वाटण तयार करून घेऊया. बघा मिक्सरच्या पॉटमध्ये सुरुवातीला मी कोथिंबीर घेतली, कोथिंबीर सुद्धा आपण घालून घेऊया आणि संपूर्ण जे वाटण आहे ते तयार करून घ्या. बघा यातच मी सर्व पावडर मसाले जे घेतले ते सुद्धा मी यामध्ये घालून याचं छान आपण आता वाटण तयार करून घेऊया. मस्त अशी आपली ही फिश करी तयार होते. तुम्हाला जर तिखटाचे प्रमाण कमी जास्त हवे असेल तर तुम्ही करू शकता. त्यानंतर बघा अशा पद्धतीचं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा ते आपली 10-15 मिनिटं झालेल्या फिशला सुद्धा आता फिश आपण आता स्वच्छ करून घ्या. बघा मी इथं पाणी घातलेलं आहे. नंतर परत मी बेसिनमध्ये 1 ते 2 पाण्याने स्वच्छ जी फिश आहे ती धुवून घेतलेली आहे. बघा अशा पद्धतीने मी फिश जर स्वच्छ करून घेतली त्याचा अजिबात वास वगैरे सुद्धा येत नाही. बघा अशा पद्धतीचे आपण फिश सुद्धा आपण आता स्वच्छ करून घेऊया. बघा त्यामधलं किती असं गढूळ पाणी निघालेलं आहे. बघा आता फिश मी पूर्णपणे स्वच्छ करून घेतलेली आहे. त्यानंतर बघा आता ही फिश आपण आता फ्राय करून घेणार आहे. फिश फ्राय करण्यासाठी त्यामध्ये हळद आणि मीठ आणि तेल मी घालून घेतलेले आहे आणि अशा पद्धती 60 ते 70% आपल्याला फिश फ्राय करून घ्यायची आहे. इथे व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे माझ्याच्याने. बघा अशा पद्धतीची बघा मी 60 ते 70% जी फिश आहे मस्त अशी अलटपलट करून छान शिजवून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपण फिश जर शिजवून घेतली ना आणि नंतर रशामध्ये घातली ना जो पीस आहे तो अख्खा राहतो, अजिबात फिश कुठंच तुटणार नाही. व्यवस्थित अशी फिश मस्त फिश करी जी आहे आपली ती तयार होते. बघा अशा पद्धतीने फिश छान मस्त अशी शिजवून घेतलेली आहे. बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण अशी छान जी फिश करी अशी परतून घेतली. बघा अलटपलट करून घेतली म्हणजे सर्व बाजूनी फिश आहे ती व्यवस्थित मस्त शिजल्या जाते आणि अशा पद्धतीने आपण शिजवून घेतली फिशचा वास सुद्धा येत नाही. बघा जी आपली फिश आहे ती सुद्धा आता फ्राय करून झालेली आहे. त्यानंतर आपण आता भाजीला फोडणी घालणार आहे. त्यानंतर बघा कढईमध्ये 2 ते 3 पळी मी तेल घातलेले आहे. तेलाचं प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता.
त्यानंतर बघा जे वाटण बनवून घेतलंय ते वाटण घातलेलं आहे. आता हे वाटण आपलं मस्त तेल आणि मसाला पूर्णपणे वेगळा होईपर्यंत आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने वाटण मस्त असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघा वाटण छान परतून झालेलं आहे. मस्त त्याला बघा मसाला तेल पूर्णपणे असं मस्त वेगळं झालेलं आहे. यामध्ये बघा आता तुम्हाला रस्सा पातळ घट्टसर केवढा हवा आहे त्यानुसार आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहे. मग 1 ते 2 ग्लास मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. बघा आता हे व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेऊया आणि याची छान अशी उकळी काढून घेऊया. बघा आता आपल्याला पाण्याची जी आवश्यकता ही कमी आहे, कारण की आपण जी फिश आहे ती शिजवून घेतलेली आहे. त्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये भाजी शिजवायची काही गरज नाही. जेवढा आवश्यक आहे तेवढाच मी यामध्ये रस्सा बनवून घेत आहे. बघा आता यामध्ये मिक्सरचं पॉट आहे ते सुद्धा मी असं धुवून थोडंसं घातलेलं आहे. त्यानंतर बघा आता याला आपण छान एक आता उकळी काढून घेऊया. बघा रश्श्याला छान उकळी आल्यानंतर आपण जी फिश फ्राय करून घेतलेली आहे ते यामध्ये आपण नंतर घालून घेणार आहोत. बघा रश्श्याला छान मस्त अशी उकळी आलेली आहे आणि रस्सा सुद्धा व्यवस्थित छान कसलेला आहे. त्यानंतर बघा जी फिश घेतलेली आहे ती सुद्धा आपण आता यामध्ये घालून घेणार आहोत. बघा आता 70% फिश शिजलेली आहे. आता 30% आपल्याला फिश शिजवून घ्यायची. त्यामुळे आता मंद आचेवर आपण 5 ते 10 मिनिटं परत जो रस्सा आहे तो छान शिजायला ठेवणार आहे. बघा अशा पद्धतीने संपूर्ण जे पॅनचं तेल आहे ते सुद्धा मी यामध्ये घालून घेत आहे. बघा मस्त हलक्या हाताने फिरवून घ्यायचं म्हणजे ती फिश कुठेही अजिबात तुटणार नाही. बघा अशा पद्धतीने छान मस्त अशी आपली झणझणीत अशी फिश करीचं कालवण तयार झालेलं आहे. तुम्हाला जर फिश करीची ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची जी बेल आहे ती सुद्धा प्रेस करायला विसरू नका. माझे नवीन जे व्हिडिओ आहे त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. त्यानंतर बघा भाजीमध्ये मी थोडंसं म्हणजे कस्तुरी मेथी आहे, अर्धा चमच ती घातलेली आहे आणि वरून थोडासा कोथिंबीर घातलेला आहे. बघा 10 मिनिटं शिजून मस्त मंद आचेवर भाजी शिजून तयार झालेली आहे. बघा भाजीवर मस्त छान मस्त अशी तरी आलेली आहे. मंद आचेवर भाजी शिजवल्याने काय होते बघा भाजी मस्त छान शिजते सुद्धा आणि भाजीवर तरी बघा किती छान आलेली आहे. आणि मच्छीचा पीस सुद्धा तुम्ही पाहू शकता. मस्त असा अख्खा पीस आहे. कुठेही आपल्या मच्छीचं पीस आहे ते कुठेही तुटलेलं वगैरे नाही आहे. बघा अशा पद्धतीने फिश करी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप छान तयार होते. बघा आता ही फिश करी तुम्ही भाजीबरोबर, पोळीबरोबर, भाकरीबरोबर आणि भाताबरोबर खाऊ शकता. चला तर आपण आता डिशमध्ये घेऊया. बघा मस्त ही आपली झणझणीत फिश करी तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.